नमस्कार सर्वांचे। अत्यंत महत्त्वाचे असे आज आपण खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। पहा, प्रश्न आहे यशवंत पंचायत राज अभियान कशाशी संबंधित आहे। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करून नंतर तुमचं उत्तर चेक करायचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यशीलतेचे मूल्यमापन बरोबर उत्तर आहे। पहा, पुढील प्रश्न आहे। पहा, सरपंचांचा राजीनामा कोणाकडे देतात, म्हणजे सरपंच आपला स्वतःचा राजीनामा कोणाकडे देतात। उत्तर आहे पंचायत समिती सभापती। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पहा, पुढील प्रश्न आहे बलवंतराव मेहता समितीची स्थापना केव्हा करण्यात आली। जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही तुमचा अभ्यास चेक करू शकता। कमेंटमध्ये उत्तर टाइप करून नंतर चेक करून किती प्रश्न बरोबर आले हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात। तर बलवंतराव मेहता समितीची स्थापना 1957 मध्ये झाली। पहा, पुढील प्रश्न आहे बलवंतराव मेहता समितीने कोणती शिफारस केली होती, म्हणजे बलवंतराव मेहता या समितीने कशाची शिफारस केली होती। आणि उत्तर आहे पहा लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची। पुढील प्रश्न आहे। पहा, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदार निवड प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी असे कोणी म्हटले। आणि बरोबर उत्तर आहे पहा पी.बी. पाटील यांनी म्हटले। पुढील प्रश्न आहे। पहा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते। लोकसंख्येनुसार। आणि बरोबर उत्तर आहे पहा 7 ते 17, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17। पुढील प्रश्न आहे। पहा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो। आणि उत्तर आहे पहा विभागीय आयुक्त। पुढील प्रश्न आहे जिल्हा परिषदेत किती समित्या आहेत। आणि बरोबर उत्तर आहे पहा जिल्हा परिषदेत 10 समित्या आहेत। पहा, पुढील प्रश्न स्थायी समितीची सदस्य संख्या किती असते। हा जो वेळ दिला गेलेला आहे हा तुम्हाला तुमचं उत्तर टाइप करण्यासाठी दिला गेलेला आहे। आणि बरोबर उत्तर आहे पहा 14। स्थायी समितीची सदस्य संख्या ही 14 असते। पहा, पुढील प्रश्न आहे महिला व बालकल्याण समितीची सदस्य संख्या किती आहे। महिला व बालकल्याण समितीची सदस्य संख्या किती आहे। आणि बरोबर उत्तर आहे पहा 8। पुढील प्रश्न आहे पंचायत समितीची सदस्य संख्या किती आहे किंवा किती असते। पंचायत समितीची सदस्य संख्या ही 15 ते 25 असते। पहा, पुढील प्रश्नाकडे वळूयात। जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती असते। जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 50 ते 75 असते। पहा, प्रश्न आहे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला आरक्षण किती टक्के आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला आरक्षण किती टक्के आहे। आणि बरोबर उत्तर आहे पहा 50%। पुढील प्रश्न आहे। पहा, नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केली। नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी 74वी घटना दुरुस्ती 1993 मध्ये केली। पहा, पुढील प्रश्न आहे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कलम कोणता आहे। नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कलम कोणता आहे। तर कलम आहे पहा 243P 243ZG। आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।